हाय गाईज, तर आज मी तुमच्यासोबत 2 प्रकारचे मखाणे शेअर करणार आहे. तर इथे मखाणे घेतलेले आहे. त्यातले अर्धे मखाणे आपल्याला पहिले ट्राय करून घ्यायचे आहे. तर पहिले मी हळदीचे तुम्हाला दाखवते कसे करायचे. आणि लहान मुलांसाठी बेस्ट आहे. लहान मुलांना तुम्ही असे करून देऊ शकता, लहान मुलं आवडीने खातील. तर इथे अर्धे मखाणे काढून घेतलेले आहे. कढई तापवायला ठेवलेली आहे. तर इथे कढईमध्ये आपल्याला 3-4 चम्मच तूप टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये हळद, मीठ आणि चाट मसाला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मग त्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित भाजू द्यायचे आहे. पिवळसर होईपर्यंत भाजायचे आहे. त्यावरती थोडीशी हळद आणि थोडंसं तूप नंतर टाकायचं आहे, जेणेकरून त्याला कलरही येईल. तर इथे मी तूप टाकून घेतलेलं आहे आणि हळदही टाकून घेतलेली आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पिवळसर होईपर्यंत आणि व्यवस्थित भाजले गेल्यावरती आपण काढून घेणार आहोत. मखाणे इथे पूर्ण भाजले गेलेले आहे. तर आता परातमध्ये काढून घ्यायचे आहे आणि थोडे थंड व्हायला ठेवायचे आहे. त्यानंतर मग ते आपण बाळाला खायला घालू शकतो. तर आता इथे दुसऱ्या प्रकारचे मखाणे दाखवत आहे. तर अर्धे मखाणे आहे ते आपण दुसऱ्या प्रकारचे कसे करायचे ते बघणार आहोत. तर इथे कढई गरम करायला ठेवली होती. त्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग 1 वाटी गूळ टाकायचा आहे. तो व्यवस्थित वितळू द्यायचा आहे. आता तुम्हाला जवळून दाखवते त्याची प्रोसेस पूर्ण. तर इथे बघू शकता तुम्ही, आपला गूळ पूर्ण वितळलेला आहे. त्याला पूर्ण असं थोडंसं घट्ट होऊ द्यायचं आहे. त्यानंतर इथे परातला तूप लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित पूर्ण तूप लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले मखाणे पटकन निघतील. तर आता इथे बघू शकता गूळ पूर्ण वितळलेला आहे आणि घट्टही झालेला आहे. त्यामध्ये 1 चम्मच तूप टाकायचं आहे आणि त्यानंतर मग मखाणे टाकून घ्यायचे आहे. सगळे मखाणे टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जोपर्यंत पूर्ण मिक्स होत नाही तोपर्यंत ते पूर्ण आपल्याला जसे पाहिजे तसे बनत नाही. तर इथे व्यवस्थित पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहे. 5 मिनटं थोडे फ्राय होऊ द्यायचे, म्हणजे हलवतच राहायचं आहे त्याला, नाहीतर ते खाली जळून जातील. तर व्यवस्थित असे मिक्सच करून घ्यायचे आहे. मिक्स झाल्यानंतर लगेच आपल्याला परातमध्ये काढून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित असे थंड व्हायला ठेवायचे आहे. थोडे मोकळे करून ठेवायचे आहे, जेणेकरून ते पटकन निघतील. तर आता इथे 5-10 मिनिटांनी तुम्ही बघू शकता आपले मखाणे इथे तयार झालेले आहेत. आता ते सराट्याच्या साहाय्याने आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि एकदम क्रंची आणि एकदम मस्त झालेले आहेत. आणि लहान मुलांना द्यायला तर हे बेस्ट आहे. ते आवडीने खातील आणि एकदम छान असे कुरुम लागतील, म्हणून ते तर आवडीने खातील. नक्की तुमच्या मुलांसाठी ट्राय करा. या पद्धतीने तुम्ही एका डब्यामध्ये स्टोअर करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.